जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। ही ग्रामपंचायत नेहमीच याना त्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते। विद्यमान सरपंच नेहमीच जनतेला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत येतात। अशातच मागील काही महिन्यांपासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याबाबत धीरज सावरकर यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली होती। या संदर्भात तक्रारदारांनी वारंवार सरपंच आणि ग्रामसेवकांकडे पाठपुरावा करून विचारणा केली, पण नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळत होती। त्यामुळे पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत अर्ज सादर करण्यात आला। तरीही काही महिने उलटून देखील सरपंच आणि ग्रामसेवक पाणी पुरवठा योजना सुरळीत आणू शकले नाहीत। त्यावर ग्रामपंचायतकडून पाण्याची टाकी मंजूर असून लवकरच बांधकाम करण्यात येईल आणि 29 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढीव पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येईल अशी लेखी माहिती तक्रारदाराला देण्यात आली, परंतु काम सुरू झाले नाही। त्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सरपंचांना तुम्ही खोटी माहिती का दिली याबाबत विचारणा केली असता आमची तक्रार कुठेही करा, आमचं कोणताच अधिकारी काही करू शकत नाही अशा प्रकारचे उत्तर देण्यात आले। त्यामुळे दिनांक 15 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार दाखल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केली आहे। मी गेल्या 1 वर्षापासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाकडे एक वर्षाआधी तक्रार दिली होती। त्यानुसार सतत जवळपास 40 ते 50 वेळा मी ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांना पाठपुरावा केला। त्यानंतर 19 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी मला लेखी दिल्याप्रमाणे पाण्याची टाकी मंजूर असून बांधकाम लवकर करण्यात येईल, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे वाढीव पाईपलाईनचे काम 29 ऑगस्ट 2025 पर्यंत चालू करण्यात येईल अशा प्रकारचे लिहून दिल्यात आल्यामुळे मी 2 सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणत्याच प्रकारचे काम चालू केले असे मला दिसून आलेले आहे। मी 2 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच यांनी तुझ्याकडून माझे काय होते ते करून घे व कोणता अधिकारी माझे काय करून घेतो अशा प्रकारचे वक्तव्य मला केल्यामुळे मी त्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रार दिली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पदमुक्त करण्यात यावे अशी माझी मागणी आहे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।